कबूतरखान्यांसंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने कबूतरांना अन्न पाणी देण्याची बंदी कायम ठेवली आहे। तज्ञ समिती गठीत करून सखोल अभ्यास करा असे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिलेत। नागरिकांच्या आरोग्याची रक्षण करणं महापालिकेचं कर्तव्य आहे। कबूतरांसाठी पर्यायी जागेचा विचार केला जाऊ शकतो असंही उच्च न्यायालयाने सांगितलं। सध्या जो मॅटर आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही दिलेला आहे। तो सुप्रीम कोर्टाच्या हातामध्ये एका कमिटीची स्थापना करावी असं न्यायमूर्ती यांनी सांगितलं। लवकरात लवकर त्या कमिटीचा अहवाल येऊ द्यात। मुंबईतले सगळ्यात एक्सपर्ट्स डॉक्टर त्या कमिटीमध्ये घ्या असं सुद्धा न्यायमूर्ती यांनी सांगितलेलं आहे। त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? त्यात आपण समाधानी आहात का? न्यायमूर्तींना जे योग्य वाटेल ते न्यायमूर्ती आदेशामध्ये देतील आणि त्याच्यामध्ये काही जर कायदेशीर पद्धतीने त्रुटी असतील तर त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका म्हणून आणखी म्हणणं होतं की कमिटीचा जो काही अहवाल येईल तो सगळ्यांनी कृपया मान्य करा। तो तुम्हालाही मान्य करावा लागेल, तो आम्हालाही मान्य करावा लागेल असं त्यांनी म्हटलं। कुठलीही गोष्ट मान्य करा असं म्हणणं आणि कायदेशीर चौकटीमध्ये ती बसते की नाही बसते आणि त्याला प्रत्येक गोष्टीला आव्हान करण्याचा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे। संविधानाने तो अधिकार दिलेला आहे, न्यायव्यवस्थेने तो अधिकार दिलेला आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये काही गोष्टी योग्य असतील त्या स्वीकारल्या जातील, अयोग्य असतील तर त्याला आव्हान केलं जाईल। कबूतरखान्यासंदर्भात उच्च न्यायालयाने आजचा दिलेला निर्णय हा कुठेतरी आमचा अपेक्षा भंग करणार आहे। किमान कबुतरांच्या दाण्यापाण्याची सुविधा सुरू राहावी अशी आमची अपेक्षा होती, पण दुर्दैवानं हा निर्णय तशा पद्धतीने झाला नाही। तर या संदर्भातल्या अन्य बाजू एकत्रितपणे मांडून उच्च न्यायालयात दाद मिळाली नाही तर सर्वोच्च न्यायालयात आम्हाला दाद मागता येईल का या संदर्भातला समाज म्हणून आम्ही अभ्यास करू। या संदर्भातल्या सर्व तज्ज्ञांशी चर्चा करू आणि दोन्ही घटकांचा समन्वय साधला जाईल। आरोग्याची सुरक्षितता आणि कबुतरांचं जीवनमान या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधण्याचा प्रयास समाज म्हणून आम्ही करू। तोपर्यंत समाजाने याविषयी शांतता पाळावी, थोडासा संयम बाळगणं गरजेचं आहे आणि या विषयातल्या न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही सर्वांनी आदर राखणं हे सुद्धा आपली जबाबदारी आहे। खरं तर ही स्वागतार्ह गोष्ट आहे, कारण उच्च न्यायालयाला याचं गांभीर्य पहिलेही लक्षात आलं होतं आणि आता पुन्हा त्यांनी अधोरेखित केलेलं आहे की कबुतरांमुळे जो काही न्यूसेन्स होतोय, जो उपद्रव होतोय, तर याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे, आळा बसला पाहिजे आणि माणसांच्या आरोग्यापेक्षा इतर कोणताही विषय महत्वाचा नाहीये। परंपरा असतील, रूढी असतील, ते आपल्या ठिकाणी आहे, परंतु माणसांचं आरोग्य हे याला प्राधान्य दिलंच पाहिजे। या निर्णयातून हे अधोरेखित होतं। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी भूमिका मांडली ती स्वयंस्पष्ट आहे। आपल्याला बॅलन्स, समतोल यातला ठेवावा लागेल आणि सर्व समावेशकतेने विचार करावा लागेल। यामध्ये लोकांचं आरोग्य हा जितका महत्त्वाचाच विषय आहे, तेवढंच धार्मिक प्रथा, परंपरा आणि बरोबरीने प्राणीमात्रांच्या बद्दलची संवेदनशीलता हाही महत्त्वाचा विषय आहे। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका मांडली त्या आधारावर राज्य सरकार न्यायालयासमोर बाजू मांडेल। अंतिम निर्णय न्यायालयाचे येईपर्यंत आपण वाट बघू। विधिमंडळामध्ये घेतलेल्या निर्णयाचं अंमलबजावणी करण्याच्या ऐवजी त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा हा त्या सरकारचा निर्णय, तो आमचा नाही। पण कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय तुम्ही घेतला आणि आता परत सांगता की आता परत काहीतरी पर्याय काढण्याचा प्रयत्न आपण करू। मला वाटतं की आपणच भाजपच्याच लोकांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि आता भाजपच्याच लोकांनी त्या प्रश्नाच्या संदर्भातून निर्णय घेत असताना पळवाट काढणं योग्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।